नमस्कार मित्रांनो, मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, या ठिकाणी कसं झालं माहिती आहे का, मी तुमच्यासाठी एवढं काही रिस्पॉन्स देऊन या ठिकाणी तुम्हाला टीच करतोय, एवढं शिकवतोय, एवढे चांगले चांगले MCQ तुमच्यासाठी घेऊन येतोय, पण तुमचा तेवढा रिस्पॉन्स नाही। मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का, फुकटच्या गोष्टीचं आपल्याला काय तेवढं मोल नसतं, फुकटच्या गोष्टीचं मोल नसतं। तुम्हाला जर एखादी 5-10 हजारात बॅच दिली ना, ती तुम्ही मन लावून करता, पण फुकटच्या गोष्टीचं तुम्हाला मोल नसतं। बघा, या ठिकाणी जर तुम्हाला स्टडी करायचं ना, तर 100% त्या ठिकाणी तुमचा टाईम घाला, काय तेवढं तुम्हाला काहीतरी यश प्राप्त होतं। तुमच्या आईवडिलांकडून तुमचं काहीतरी देणं आहे, त्यांना काहीतरी वाटतं की नाही आमचा मुलगा काहीतरी झाला पाहिजे, असं त्यांचं काहीतरी हे असतं तुमच्याकडनं। पण तुमचं कसं, ते एवढे काबाड कष्ट करून तुम्हाला रुपया लावतात, पण त्या रुपयाचं तुम्हाला काही मोल नसतं, काय त्या रुपयाचं तुम्हाला काही मोल नसतं। तर मित्रांनो, असं करू नका, मनापासून अभ्यास करा, नुसता अभ्यास करायचा म्हणून करू नका। जर तुम्ही त्या ठिकाणी तुमचा जर 100% या ठिकाणी रिस्पॉन्स देसाल ना, तर 100% तुम्हाला यश येणार आहे, हे मी तुम्हाला सांगतो। 100% अभ्यास करा, 100% यश येईल आणि रिस्पॉन्स द्या। तुम्ही जर व्हिडिओला रिस्पॉन्स देत नसेल तर मला काय करायचं आहे, मी कशाला रोज रोज व्हिडिओ टाकू। तुम्ही जर रिस्पॉन्स देत असाल तर आपण उद्यापासून कंटिन्यू करू, जर तुमचा रिस्पॉन्स नसेल तर मी उद्यापासून स्टॉप करतो। ओके, कंटेंट बघा, तुम्ही बघा, जे मुलं ना जुने या भरपूर दिवसापासून तयारी करताना त्यांना एकदा आपले प्रश्न दाखवा आणि त्यांना विचारा की प्रश्न कसे, तेव्हा ते सांगेल तुम्हाला। एकदा त्यांचं ऐका, त्यांनी जर म्हणलं व्हिडिओ बघू नका तर 100% बघू नका, पण त्यांनी जर म्हणलं ना 1 नंबर कंटेंट आहे तर 100% व्हिडिओ बघा। आणि मित्रांनो, आपले जे शेवटपर्यंत आपण पेपरच्या दिवसापर्यंत ते 30 ते 40 व्हिडिओ या ठिकाणी कव्हर करणारी, ती सर्व व्हिडिओमधून 5 ते 10 प्रश्न तुम्हाला येणार म्हणजे येणार, याची मी गॅरंटी देतो। एवढं कोणी सांगत नाही, आणि हो एवढं सांगतो की प्रश्न रिपीट होणार, मग मी काय याचा जावाही नाही कोणाचा IBPSचा की प्रश्न त्यांचे रिपीट होणार। माझा तेवढा या ठिकाणी मला तरी वाटतं, माझा अभ्यास आहे आणि त्या अभ्यासावरून मला वाटतं की हे प्रश्न या ठिकाणी भरपूर वेळेस आले, काय भरपूर वेळेस आले, तर तो प्रश्न जरी रिपीट नाही झाला त्याचा कन्सेप्ट रिपीट होईल, काय कन्सेप्ट। आणि मी फक्त तुम्हाला प्रश्न सांगत नाही, तुम्हाला कन्सेप्ट सांगतो मित्रांनो। त्यामुळे काय करा, या ठिकाणी मनापासून टाईम देत असेल तरच व्हिडिओ बघा, या ठिकाणी लेक्चर बघा, नाही तर काय फालतू तुम्ही बघसाल, ते आज बघसाल व्हिडिओ, तेच प्रश्न तुम्हाला लक्षात राहत नाही दुसऱ्या दिवशी। ओके, तर चला मित्रांनो, तुम्हाला किती डोकं लावलं तर काही हे नाही आहे त्याचं। ओके, चला आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। बघा, या ठिकाणी तुमचा दुसरा एक विषय होता की प्रश्न मराठीतून घ्यायचे, प्रश्न मराठीतून घ्यायचे। बघा, मराठीतून व्हिडिओ म्हणजे जर आपण प्रश्न घेतले तेवढा आपल्याला चांगला कंटेंट मी बघितलं कुठेही अवेलेबल नाही आहे मित्रांनो। ओके, तर या ठिकाणी मी पूर्ण तुम्हाला प्रश्न या ठिकाणी खाली लिहून दाखवतो, काय खाली लिहून दाखवतो की कशा पद्धतीने हा प्रश्न मराठीतून बनतोय। ओके, तर चला स्टार्ट करूया। ओके, बघा, द 3 फेज इंडक्शन मोटर इज रनिंग ॲट फोर्स, म्हणजे स्लीप दिली, काय फोर्स स्लीप दिली आहे। बघा काय काय प्रश्न काय म्हणतो ते बघा, स्लीप दिली, काय दिली, स्लीप दिली, किती 4% स्लीप दिली। इफ द इनपुट टू द रोटर इज, बघा इनपुट पॉवर दिली, काय इनपुट पॉवर किती दिली मित्रांनो रोटरला, 1000 वॅट, काय 1000 वॅट। देन द मेकॅनिकल पॉवर डेव्हलप इन द मोटर, काय मेकॅनिकल पॉवर डेव्हलप बघायचं, काय म्हणजेच आउटपुट पॉवर किती डेव्हलप होती, ते काढायचे आपल्याला, काय ती काढायचे मित्रांनो। या ठिकाणी तुम्हाला पॉवर फ्लो डायग्राम आली पाहिजे, काय पॉवर फ्लो डायग्राम आली पाहिजे, तेव्हाच तुम्हाला काय होईल, हा प्रश्न सुटणार आहे। त्याच्यासाठी काय लागतं, पॉवर फ्लो डायग्राम आणि तिचा कन्सेप्ट। बघा, इथं असतं तुमचा रोटरचा इनपुट, काय रोटरचा इनपुट। ओके, आणि या ठिकाणी तुमचे रोटरचे लॉस होतात, रोटरमध्ये आयर्न लॉस होत नाही, कारण त्या ठिकाणी जी फ्रिक्वेन्सी असती ती निग्लेजिबल असते, काय निग्लेजिबल असते, म्हणून या ठिकाणी काय येत होतं आपला रोटरचा कॉपर लॉस, काय कॉपर लॉस। आणि या ठिकाणी येतं मित्रांनो आपलं रोटरचा आउटपुट, काय आउटपुट। ओके, अशा पद्धतीची आपली रोटरची पॉवर फ्लो डायग्राम आहे, काय रोटरची ही पॉवर फ्लो डायग्राम जर पूर्ण मोटरची बघायची असली आपल्याला, म्हणजे स्टेटरचं इनपुट, स्टेटरचे लॉसेस, स्टेटरचं आउटपुट, त्यानंतर रोटर इनपुट, ओके सगळी बघायची असली तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलला मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो, ती त्या ठिकाणून जाऊन बघायची आहे। या डायग्रामवरती तुम्हाला कसाही प्रश्न 50 प्रश्न कसे पण क्रिएट करू शकतो आपण, आणि कसा तरी प्रश्न पेपरला आपल्याला फसतो आणि तो आपल्याला येत नाही। चला आपण आपल्या मेन टॉपिककडे जाऊ। बघा, याला आपण एक म्हणतो मित्रांनो, याला यस म्हणतो, आणि याला 1 - S या ठिकाणी म्हणत असतो, काय 1 - S म्हणत असतो। तर बघा, या ठिकाणी 4% स्लिप कधी येते मित्रांनो आपल्याला, जेव्हा 4.404ला आपण जेव्हा किती ना 100 गुणतो तेव्हा ती येते। मग आपली मेन पॉवर काय, म्हणजे मेन स्लिप काय असते, 0.04, किती 0.04। तर बघा, आपल्याला काय दिलं आहे मग या ठिकाणी, स्लिप दिली, काय दिलं, स्लिप दिली, आणि काय दिलं,
पॉवर दिली, कोणती इनपुट पॉवर दिली, आपल्याला आउटपुट काढायचं. काय करायचं आपल्याला आउटपुट काढायचं. तर सर्वात प्रथम काय करायचं मित्रांनो आपल्याला बघा या ठिकाणी काय करायचं आपल्याला बघा या ठिकाणी 1 - S म्हणजे आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो. मग आपल्याला काय लागतो 1 लागतो आणि S लागतो. ही स्लिप नाही आहे, हा कॉपर लॉस आहे. काय कॉपर लॉस आहे. तर आपल्याला कॉपर लॉस काढून घ्यावं लागेल. काय कॉपर लॉस काढून घ्यावं लागेल. मग कॉपर लॉसचा फॉर्म्युला असतो स्लिप गुणिले रोटरचं इनपुट. काय स्लिप गुणिले रोटरचं इनपुट. काय स्लिप गुणिले रोटरचं इनपुट. मग हे काय येतं बघा, हे काय येतं ते बघायचं. बघा स्लिप किती दिली 0.04 गुणिले इनपुट काय दिला 1000 वॅट. काय 1000 वॅट. जर हे 3 शून्य कट केले तर आपला काय हे पॉईंट इकडे येईल 1 2 आणि अजून 1 म्हणजे आपलं काय येईल मित्रांनो या ठिकाणी कॉपर लॉस. कॉपर लॉस काय आला कॉपर लॉस 40 आला. किती आला 40. मग बघा आपल्याला काय करायचे 1 - S. आपल्याला 1 तर दिला आहे, आपल्याला किती दिला 1000. किती 1000 मग मधून काय करायचे आपल्याला लॉस आपले मायनस करायचे. लॉस किती आले आपले 40. किती 40. मग 1000 मधून 40 जर मायनस केले तर किती येतं आपलं उत्तर 960. किती 960. असा प्रश्न आहे. प्रश्न एवढंच सांगतो की तुम्हाला स्लिप दिली, तुम्हाला इनपुट पॉवर दिली रोटरची, ओके, आणि तुम्हाला कॉपर लॉस पण काढायचं आहे. असं यांनी सांगितलं नाही, पण इथं काढावं लागणार आहे आपल्याला. फक्त तुम्हाला रोटरची आउटपुट काढायची. रोटर आउटपुट म्हणजे शाफ्ट फिरतो ना मित्रांनो, त्या ठिकाणी आउटपुट किती भेटतं समोर ते काय करायचं तुम्हाला काढायचं. मग आपलं 960 उत्तर बघा ए ऑप्शन दिसते आपल्याला, ओके, ए ऑप्शन. अशा पद्धतीचा कंटेंट आपण या ठिकाणी देत असतो. मग त्यामुळे तुम्हाला जर आवडले तर लेक्चर करा, नाही तर नाही केले तर मला काही फरक पडत नाही. मी उद्यापासून लेक्चर घेणार नाही. जर तुमचा रिस्पॉन्स नसेल तर मी उद्यापासून घेणार नाही लेक्चर. जर तुम्हाला असा कंटेंट जर कुठे भेटत असेल तर बघा, नसन भेटत तर कंटिन्यू करा मित्रांनो. एवढं जीव तोडून सांगतो ते याच्या मागचं काहीतरी कारण असेल. काय याच्या मागचं काहीतरी कारण असेल. 100% आपल्या कंटेंटवरती प्रश्न येतात. काय येतात, ओके. तुम्ही आपल्या याला यूट्यूब चॅनलला तशा कमेंट पण बघा. जे मुलं जुने तयारी करतात त्यांच्या कमेंट बघा की ते जेव्हा प्रश्न बघतात ना त्यांना विचारा एकदा की नाही हा कंटेंट 100% रिपीट झालेला कंटेंट आहे, ओके. चला पुढचा प्रश्न. अँड ओपन सर्किट टेस्ट ऑन अ ट्रान्सफॉर्मर. बघा पहिले आपण बघा वरती बघितलं नाही आपला आजचा हे काय सेशन. बघा आपण ट्रान्सफॉर्मर आणि इंडक्शन मोटर मिक्स घेतले. मला येडं लागलं का 2 टॉपिक मिक्स घ्यायला. बघा हे दोन्ही टॉपिक एकमेकांवरती कोरिलेट करतात. काय कोरिलेट करतात. इंडक्शन मोटरचा प्रश्न आला तर आपल्याला कन्फ्यूज होऊन आपण ट्रान्सफॉर्मरमधल्या एखाद्या कन्सेप्टचा आपण क्वेश्चनचा आन्सर देऊन टाकतो. आणि जर ट्रान्सफॉर्मरचा इंडक्शनचा आला तर आपण ट्रान्सफॉर्मरचं काहीतरी उत्तर देऊन टाकतो. काय काहीतरी उत्तर देऊन टाकतो. पण या ठिकाणी असं नाही होऊ म्हणून दोन्हीचे प्रश्न एकत्र करून तुमच्या कन्सेप्ट कशा पद्धतीनं क्लिअर करण्याचं काम या ठिकाणी करता येईल त्याचं मी 100% या ठिकाणी काम करतोय मित्रांनो, ओके. चला या ठिकाणी ओपन सर्किट टेस्ट जी असते, ओपन सर्किट टेस्ट कोणती ओपन सर्किट टेस्ट असते. ओपन सर्किट ती कशासाठी घेतात आणि शॉर्ट सर्किट कोणती शॉर्ट सर्किट. बघा या 2 टेस्ट आहे आणि ह्या टेस्ट कशासाठी घेतात त्यावरती हा प्रश्न आहे. काय त्यावरती हा प्रश्न आहे. बघा प्रश्न पाठ करू नका. प्रश्न मराठीत घ्या. तुम्ही फक्त प्रश्न पाठ करायसाठी म्हणताय मराठीत घ्या, पण गरज नाही हो एवढा. तुम्ही कन्सेप्ट ध्यानात ठेवा राहा. कन्सेप्ट गरजेचं आहे तुम्हाला. काय कन्सेप्ट गरजेचं आहे, ओके. बघा ओपन सर्किट घेतो मित्रांनो आपण. ओपन सर्किटमध्ये आपला करंट त्या ठिकाणी निग्लिजिबल राहतो. करंट कमी असतो. मग करंट कमी असेल तर तिथं कोणती टेस्ट घेतो आपण. करंट कमी आहे. करंटवरती कोणती टेस्ट डिपेंड आहे म्हणजे कोणता लॉस डिपेंड आहे. कॉपर लॉस करंटवर डिपेंड आहे. या ठिकाणी करंट आहे का नाही. मग कॉपर लॉस येणार आहे का इथं. कॉपर लॉस येत नाही इथं. मग राहिला कोणता आपला आयर्न लॉस. काय IRON आयर्न लॉस. कोणता आयर्न लॉसेस कोणते राहिले इथं आयर्न लॉसेस. या ठिकाणी कॉपर लॉस का आला नाही. या ठिकाणी करंट कमी आहे आणि कॉपर लॉस आहे तो करंटवर डिपेंड आहे. जेवढा करंट जास्त तेवढा कॉपर लॉस जास्त होतो आणि या ठिकाणी करंटच कमी आहे म्हणजे निग्लेजिबल आहे, ओके. म्हणून या ठिकाणी कोणता लॉस आहे आयर्न लॉस, ओके. कोणता आयर्न लॉस. आणि शॉर्ट सर्किट टेस्ट कोणती शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये करंट जास्त असतो म्हणून या ठिकाणी काय मोजतो आपण कॉपर लॉस. काय कॉपर लॉस मोजतो. या ठिकाणी 2 प्रश्न क्लिअर झाले मित्रांनो. या ठिकाणी फ्रिक्शन लॉस नसतो. या ठिकाणी आयर्न लॉस टोटल लॉस नाही आणि कॉपर लॉस नाही. कॉपर लॉस कुठे आहे मित्रांनो आपला शॉर्ट सर्किटमध्ये आहे आणि हा व्हेरिएबल लॉस आहे मित्रांनो. हा कोणता आहे व्हेरिएबल लॉस आहे. कोणता कॉपर लॉस हा व्हेरिएबल लॉस म्हणजे चेंज होतो. तुमचा लोड तुमचा करंट चेंज झाला की तो चेंज होतो, पण आयर्न लॉस चेंज होत नाही आहे. काय आयर्न लॉस चेंज होत नाही. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा पुढचा प्रश्न काय सांगतो बघा. द मॅग्नेटिक फ्लक्स पाथ इन अ ट्रान्सफॉर्मर मस्ट हॅव. काय मस्ट हॅव म्हणजे काय मॅग्नेटिक फ्लक्सचा पाथ
बघा प्रश्न समजून सांगतो, पहिले प्रश्न समजून घ्या. द मॅग्नेटिक फ्लक्स पाथ इन द ट्रान्सफॉर्मर मस्ट हॅव. म्हणजे या ठिकाणी बघा मला कन्सेप्ट सांगायची, तुम्हाला मला प्रश्न सांगायचे नाही, तुम्हाला कन्सेप्ट सांगायची. कन्सेप्ट काय बघा या ठिकाणी, काय जो मॅग्नेटिक फ्लक्सचा पाथ असतो त्याला खालीलपैकी कोणत्या गोष्टी म्हणजे गरजेचं आहे आपण ते आहे. बघा इलेक्ट्रिक सर्किट असतं त्या ठिकाणी करंटला अपोज जो करतो तो असतो रेझिस्टन्स. काय असतो? रेझिस्टन्स. ओके. आणि मॅग्नेटिक सर्किटमध्ये कुठे, मॅग्नेटिक सर्किटमध्ये जो फ्लक्सला अपोज करतो तो असतो रिलक्टन्स. काय? रिलक्टन्स. ओके, रिलक्टन्स. मग आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स विचारलं आहे ना, मॅग्नेटिक फ्लक्स विचारलं आहे, मग याचा ज्या पाथ असतो, याचा पाथ असतो याला अपोज नाही हो, काय अपोज नाही म्हणून इथं रिलक्टन्स काय लागतो? कमी लागतो. म्हणजे अपोज झालं पाहिजे का? तुम्ही सांगा, तुम्हाला अपोज झालं पाहिजे का? तुम्हाला जर एखादी गोष्ट आवडती आहे तर ती तुम्हाला करायची, त्यासाठी तुम्हाला असं वाटतं का अपोज झालं पाहिजे? नाही. मग या ठिकाणी काय झाला पाहिजे? मॅग्नेटिक फ्लक्सला काय अपोज व्हायला नको. काय? अपोज व्हायला नको. मग रिलक्टन्स कसा पाहिजे? रिलक्टन्स कसा पाहिजे? कमी पाहिजे. काय? कमी पाहिजे. म्हणून लो रिलक्टन्स या ठिकाणी पाहिजे. काय? लो रिलक्टन्स पाहिजे. ओके, चला चौथा प्रश्न बघा मित्रांनो. या ठिकाणी द 3 फेज वाउंड रोटर मोटर, काय 3 फेज वाउंड मोटर आर कॉमनली कॉल्ड ॲज. म्हणजे जी वाउंड रोटर आहे मित्रांनो, वाउंड रोटर मोटर, तिला काय म्हणतात? काय? बघा लिहून देतो बाबा तुम्हाला, तुमचं डोकं उठतं परत इंग्लिश बघितली की. वाउंड रोटर ला काय म्हणतात? म्हणजे याला दुसरा शब्द काय? बघा तुम्ही कुठे पण इलेक्ट्रिकलचा अभ्यास करसाल ना, त्याला कोरिलेट त्याचा अर्थसुद्धा या ठिकाणी पाठ करून घ्या मित्रांनो, कोणत्या गोष्टीला काय म्हणतात. कारण आयोग असं आहे, IBPS असं आहे माहिती आहे का तुम्हाला, या ठिकाणी कोरिलेट जे फेमस शब्द आहे ना ते तुम्हाला प्रश्न देत नाही, जे माहीत नसतं कोणाला ते प्रश्न विचारतात ते. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी कोणताही प्रॉब्लेम होणे प्रश्न या म्हणून काय करायचं, तुम्ही ते शब्द पाठ करायचे. बघा वाउंड रोटर आपण कशाला म्हणतो? वाउंड रोटर आपण स्लिपरिंग, काय स्लिपरिंग मोटरला म्हणतो. कोणती? स्लिपरिंग मोटर. वाउंड रोटर मोटर कोणाला म्हणतो आपण? स्लिपरिंग मोटरला म्हणतो. मग कुठे स्लिपरिंग दिसतंय का? हे आहे का? हे आहे का? नाही. हे बघा इथं काय सी ऑप्शन स्लिपरिंग. काय? स्लिपरिंग. चला पुढचा प्रश्न. द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ फीड इन द 3 फेज इंडक्शन मोटर डिपेंड. बघा 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये कोणाची डायरेक्शन? फील्डची डायरेक्शन. सर्वात पहिले फील्डची डायरेक्शन म्हणजे स्पीड असते, ती स्पीड कशाची? फील्डची स्पीड असते ती कशी असते? NS. काय? NS म्हणजे सिंक्रोनस स्पीडना. काय? सिंक्रोनस स्पीडना तुमची फील्ड फिरत असते. काय? सिंक्रोनस सिंक्रोनस स्पीडना तुमची फील्ड फिरत असते. काय? फील्ड फिरत असते. तर बघा फील्डची इथल्या फील्डची डायरेक्शन आपण चेंज करू शकतो. फील्डची डायरेक्शन चेंज झाली म्हणजे तुमची मोटरची डायरेक्शन चेंज झाली. काय? मोटरची डायरेक्शन चेंज झाली. तर या ठिकाणी हे जर करायचं असेल तुम्हाला, बघा हे जर करायचं असेल तुम्हाला, तुम्ही काय करता? फेज सिक्वेन्स चेंज करता ना. काय? फेजचा सिक्वेन्स काय करता? चेंज करता. काय? चेंज करता. बघा मग इथं कुठं का दिसतंय का तुम्हाला? दिसतंय का? बघा सप्लाय व्होल्टेज आहे का? असं नुसतं सप्लाय व्होल्टेज हे करून करता का तुम्ही? नाही हो. सप्लाय व्होल्टेज नुसतं सप्लाय व्होल्टेजवर नाही, नंबर ऑफ पोलवरती असतं का? सप्लाय फ्रिक्वेन्सीवरती तर नसतात. बघा फेज सिक्वेन्स. काय? फेज सिक्वेन्स ऑफ सप्लाय व्होल्टेज. सप्लाय व्होल्टेजचा स्पेस सिक्वेन्स काय करता तुम्ही? चेंज करता. काय? चेंज करता. तेव्हा तुमची फील्डची काय होते? रोटेशनची काय होते? डायरेक्शन चेंज होते. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. या ट्रेनिंग 13, 14, 15 मिनटं लागत आहे आपल्याला. किती? 4 ते 5 प्रश्न घ्यायला. का लागत आहे? कन्सेप्ट घेतोय आपण, कन्सेप्ट प्रश्नपाठ नाही करत आहे. चला पुढचा प्रश्न. आणि अजून पण तुम्ही लाईक जर नसेल केलं तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा. अजून पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, प्लीज तुमच्यासाठी एवढा कंटेंट देतो तर खरंच लाईक करा, शेअर करा, तुमच्या गरजू मित्रांपर्यंत तेवढंच शेअर करा सर्वात पहिले आणि नंतर लाईक करा. ओके, चला. इफ द आउटपुट पॉवर, बघा ट्रान्सफॉर्मरचा पॉवरचा कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बघा आउटपुट पॉवर दिली किती? 600 वॅट. बघा प्रश्न वाचू. इफ द आउटपुट पॉवर ऑफ द ट्रान्सफॉर्मर इज 600 वॅट वेअर द लॉसेस आर 200 वॅट, द इफिशियन्सी ऑफ द ट्रान्सफॉर्मर विल बी. बघा इफिशियन्सी विचारले आणि इफिशियन्सी काय असते? बघा आउटपुट अपॉन इनपुट असते. इफिशियन्सी काय असते? आउटपुट अपॉन इनपुट. आणि हिला अजून कसं लिहितो आपण? आउटपुट अपॉन इनपुट प्लस लॉस. इनपुट प्लस लॉस. ओके, तर अशा पद्धतीची काय असते? पॉवर. आणि मित्रांनो जो डब्बा आपला असा डब्बा राहतो कोणता? ट्रान्सफॉर्मर. काय? ट्रान्सफॉर्मर. जी ट्रान्सफॉर्मरमध्ये काय असतं? 2 वायंडिंग असतात आणि पॉवर जी इकडनं दिली तीच इकडं भेटते मित्रांनो.
पॉवर कॉन्स्टंट डिव्हाइस कोणता असला तर तो असतो आपला ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरमध्ये पॉवर कॉन्स्टंट असते, ती बदलत नाही. मग या ठिकाणी आपल्याला आउटपुट किती पॉवर आहे 600. मग इनपुट किती राहील? अरे 600च राहील ना, इनपुट पण बदलती का? नाही, इनपुट पण 600. इनपुट 600 होती म्हणून आउटपुट 600 भेटली. काय इनपुट 600 होती म्हणून आउटपुट 600 भेटली. मग कॉन्स्टंट आहे ना, बदलली का? नाही, म्हणून काय 600. आपली इनपुटला पण 600 आणि आउटपुटला पण 600. आउटपुट काय घ्यायचं मग आपल्याला? 600. आणि इनपुट पण 600 आणि लॉसेस अधिक लॉसेस किती आहे? 200. आणि याला पर्सेंटेजमध्ये काढायचं म्हणून आपण 100ने गुणणार. काय 100ने गुणणार. आता बघा 600 आणि यांची बेरीज करून घेऊ आपण. 600 भागिले 600 आणि 200, 800 गुणिले 1000 गुणिले 1000. 100चे 2 शून्य हे गेले, 8 आणि वर राहिले 600. 600 भागिले 8 केले, जर 2चा भाग दिला तर वरती 300 खाली 400. डबल जर 2चा भाग दिला तर वरती 150 आणि खाली 2. ओके, या ठिकाणी अशा पद्धतीने होत असतं. जर 2ना तुम्ही 150ला भाग दिला तर तुमचं उत्तर येतं 75%. किती? 75%. ऑप्शन नंबर सी इज अ करेक्ट आन्सर. जर कुणी अशा कन्सेप्टने जर कोणत्या चॅनलवरती जर चालू असेल तर नक्की 100% बघा मित्रांनो. काय कन्सेप्टचेच प्रश्न बघा, पाठांतराचे प्रश्न बघसान तर तुमचं 100% वाटोळ होईल. या ठिकाणी मी लिहून देतो. ज्या दिवशी तुम्ही पेपरच्या सेंटरची पायरी चढता त्या दिवशी तुमच्या ज्या तुम्ही पाठ केलेला असतं ना, पाठ ते तिथंच विसरतं. पहिल्या पायरीवर विसरून जातं. दुसऱ्या पायरीवर तुम्ही कोण आहे तुम्हाला ते पण माहीत नसतं. आणि जेव्हा पेपरला बसता तुम्हाला फक्त काय होतं, जे तुमचे हार्टबीट असतात तेच ऐकू येतं तुम्हाला, तेच ऐकू येतं, बाकी काहीच नाही कळत तुम्हाला. चला मग काय करा, कन्सेप्ट करा. बघा पोल दिले 12 पोल इंडक्शन मोटर ह्या जर फ्रिक्वेन्सी 60 हर्ट्झ सिंक्रोनस स्पीड काढायचा आहे. कोणता? वाऊंड. कोणती ना वाऊंड नाही, स्पीड काढायचा फक्त स्पीड. मग स्पीड काय असतो आपला? NS बरोबर 120 F भागिले P असतो. मग आपल्याला काय 120 गुणिले फ्रिक्वेन्सी दिली 60 आणि पोल दिले 12. 12ना भाग दिला इथं राहिले 10. 10 गुणिले 600 जर केलं तर आपलं उत्तर येतं 600. 60 10 गुणिले 60 जर केलं तर उत्तर येतं 600. काय? RPM रिव्होल्यूशन पर मिनिट. याचा कधी कधी येऊ शकतं RPM म्हणजे काय येऊ शकतं, एखाद्या वेळेस काय सांगता येतं. रिव्हॉल्यूशन पर मिनिट. काय रिव्हॉल्यूशन पर मिनिट. मग काय 600 रिव्हॉल्यूशन पर मिनिट. ओके, चला पुढचा. विच ऑफ द बघा विच टाईप ऑफ 3 फेज मोटर स्टार्टर इज सुटेबल. बघा सुटेबल काय, सुटेबल काय फॉर द 3 फेज स्लिप रिंग इंडक्शन मोटर. बघा जी 3 फेज इंडक्शन मोटर आहे कोणती 3 फेज मोटर कोणती बापा? स्लिप रिंग रे, स्लिप रिंग. मग स्लिप रिंग रोटरमध्ये काय असतं? आपण एक्सटर्नली रेजिस्टन्स जोडू शकतो आणि रेजिस्टन्सला काय टॉर्क डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. टॉर्क वाढवायचा असेल तर आपण त्या मोटरमध्ये टॉर्क वाढवायचा असेल तर रेजिस्टन्स वाढवतो. आणि ती अशी मोटर आहे मित्रांनो, त्या ठिकाणी स्टार्टिंग टॉर्क जास्त भेटतो. काऊन? कारण तिला आपण एक्सटर्नली रेजिस्टन्स लावू शकतो. पण तुमच्या स्क्वेरल केजला लावू शकतो का? कारण तिला एंड रिंगने तिचे काय बार जे असतात ते एंड रिंगने काय केले असतात? शॉर्ट केलेले असतात. इथं नसतं तसं. या ठिकाणी तुम्ही एक्सटर्नली रेजिस्टन्स लावू शकता, त्याने टॉर्क वाढतो कारण ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. मग या ठिकाणी असं कोणतं रोटरी त्या ठिकाणी आपल्याला रेजिस्टन्स लावतो आपण या ठिकाणी, तर ते त्याला लावता येतात. त्याला लावता येतात. मग काय स्टार डेल्टा आहे का मित्रांनो? अरे नाही, स्टार डेल्टा कसं राहील? आपण स्टार डेल्टाचं बघा कसं असतं. पहिली मोटर आपली स्टारमध्ये असते आणि नंतर डेल्टामध्ये होते. स्टारमध्ये 1/3 करंट कमी होतो, डेल्टामध्ये गेल्यानंतर करंट वाढतो. करंट वाढतो. काय होतं? करंट वाढतो. DOL कुठे वापरतात? 5 HP पर्यंत. कुठे? 5 HP पर्यंत. कोणत्या मोटरमध्ये? इंडक्शन मोटरमध्ये. ऑटो ट्रान्सफॉर्मर 15 HPच्या वरती. कुठे? 15 HPच्या वरती. स्टार डेल्टा कुठे? 10 ते 15. 5च्या पुढे वापरू शकतो, 10 ते 15 लक्षात ठेवा. ओके, चला आता आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर असतं रोटर रेजिस्टन्स. बघा प्रश्नातच म्हणजे उत्तरातच दिलेलं आहे उत्तर, या ठिकाणी नावातच रेजिस्टन्स स्टार्टर. कोणता? रोटर रेजिस्टन्स स्टार्टर. चला पुढचा प्रश्न. 4-5 प्रश्न इथे क्लिअर झाले तुमचे. अशा पद्धतीने आपण जरी 20 प्रश्न घेतो तर 50 प्रश्न कसे बी कव्हर होते 100% आपले. ओके, चला बघा काय विचारलं. इंड्यूस EMF टर्न इन द वाइंडिंग ऑफ द ट्रान्सफॉर्मर. बघा बाकी जाऊ द्या वाचायचं तिकडं. या ठिकाणी तुम्हाला काय इंड्यूस EMF विचारला आहे. कुठे? ट्रान्सफॉर्मर गिवन बाय. बघा काय असतो फॉर्म्युला, बघा काय असतो. तो असतो 4.44. काय 4.44 F∅m. काय F∅m. कुठे तुम्हाला दिसेल असं बघा 4.44 Fn∅m. दोन्ही बरोबर आहे. काय दोन्ही बरोबर आहे. दोन्हीपैकी आपल्याला इथं काय दिसतं? हे दिसतंय का तुम्हाला?
जर चष्मा वगैरे लावलेला असेल आणि तो जर तो तुम्ही सध्या लावलेला नसेल तर तुम्हाला दिसेल, तुमचं काही सांगता येत नाही, मेळच नाही तुमचा. तुम्हाला लाईक करा म्हणलं तर तुम्ही काय करता, हां ऐकता, तुम्ही चांगलं ऐकता आमचं. हां चला पहिला हेच उत्तर आहे मग आपलं काय 4.44 F5M काय F5M. चलो झाला चला. या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन जरा ते क्वेश्चन जाऊ द्या रे तिकडे. क्वेश्चन तुम्हाला मला माहिती आहे, क्वेश्चन बघितल्यानंतर तुमचं काय वाटोळं होतं इथं. क्वेश्चन जाऊ द्या. या ठिकाणी काय विचारलं आहे, ट्रान्सफॉर्मेशन रेशो काय, ट्रान्सफॉर्मेशन रेशो विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट मॅथमॅटिकल रिलेशनशिप काय, करेक्ट मॅथमॅटिकल रिलेशनशिप द कन्सेप्ट काय कनेक्ट्स प्रायमरी अँड सेकंडरी पॅरामीटर. बघा प्रायमरीचे आणि सेकंडरीचे पॅरामीटर मॅथमॅटिकली कसे असतात ते तुम्हाला विचारलं आहे, तर हे तुम्हाला फिरून विचारलं आहे. इथे ट्रान्सफॉर्मेशन रेशो विचारला आहे, तो काय असतो मित्रांनो, बघा काय असतो V2/V1 काय असतो, V2/V1 N2/N1. बघा टू केले मी, व्होल्टेजला आहे तेच केलं, याला नंबर ऑफ काय याला पण तेच केलं, टर्न्स आपल्या काय राहतात टर्न्स, त्याला मी वरती 2 लिहिलं. पण या ठिकाणी जो करंट असतो तो वरती 1 आणि खाली 2 असतात. उलटा झाला हा याला काय केलं आपण, उलटं केलं. या बाकीचे दोघं सरळ आणि याला उलटं केलं, किंवा मग याला उलटं केलं म्हणा, याला सरळ ठेवलं म्हणा. ओके, मग 2 उलटे नाही करायचे आपल्याला, 1 उलटा करायचा आणि 2 सरळच ठेवायचे आहे. मग बघा या ठिकाणी तुम्हाला के बरोबर दिसत असेल V2/V1 ओके बरोबर N2/N1 काय बरोबर I1/I2 दिसतंय का रे कुठं, बघा V2/V1 याला सरळ ठेवलं, याला उलटं करून टाकलं, चुकलं रे बाबा. बघा हे सरळ ठेवलं पण हे बी सरळाचे, चुकलं रे बाबा हे बी. बघा V2/V1 N2/V1 हे दोघं सरळ ठेवले, याला उलटं केलं म्हणजे हे बरोबर आहे. बरोबर काय बरोबर, इथे तुमचा गेम होतो. चला पुढचा. हा एक सिम्बॉल दिला आहे आणि आयडेंटिफाय द फॉलोइंग फिगर. बघा ही फिगर कोणाची असते, बघा मला सांगा कोणत्या ट्रान्सफॉर्मरमध्ये फक्त 1 वाइंडिंग असते, कोणतं असतं ते, ॲटो ट्रान्सफॉर्मर. तुमचा स्टेबलायझर, तुमच्या टी व्हीसाठी जे स्टेबलायझर यूज करतात त्या ठिकाणी तुम्ही ते बटन फिरवून त्या ठिकाणी काय करता, कमी जास्त त्या बटनाला टॅपिंग जोडलेले असतं का, टॅपिंग. तिथून काय होतं, तुमच्या वाइंडिंगच्या टॅपिंग कमी जास्त होतात. ह्या टॅपिंग कमी, टॅपिंग इथं असली इकडे जेवढं घेतलं तुम्हाला व्होल्टेज कमी भेटणार, इकडे जेवढं घेतलं तेवढं व्होल्टेज जास्त भेटणार. मग हा कोणता आहे, ऑटो आहे बाबा, ऑटो. या ठिकाणी बघा ऑटो ट्रान्सफॉर्मर कुठे यूज करतात, स्टेबलायझरमध्ये. किंवा स्टेबलायझरमध्ये कोणता ट्रान्सफॉर्मर यूज करतात, तो असतो ऑटो ट्रान्सफॉर्मर. हा 3 क्वेश्चन पेपरमध्ये, प्रिव्हियस इयरच्या 3 क्वेश्चन पेपरमध्ये हा प्रश्न आहे. ओके, काय स्टेबलायझरमध्ये कोणतं ट्रान्सफॉर्मर यूज करतात, ते असतं ऑटो. आणि हा सिम्बॉल कोणाचा आहे, ऑटो ट्रान्सफॉर्मर. ओके, ऑटो ट्रान्सफॉर्मर. आणि त्यामध्ये वाइंडिंग कोणता ट्रान्सफॉर्मर असा आहे त्यामध्ये 1 वाइंडिंग असते, तो पण कोणता, ऑटो ट्रान्सफॉर्मर. सॉरी मित्रांनो, कोणता, ऑटो ट्रान्सफॉर्मर. ओके, तर या ठिकाणी किती प्रश्न कव्हर झाले, 3 प्रश्न. आणि 3 प्रश्न 3 4 प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आहे. चला पुढचा प्रश्न, 12वा प्रश्न. द स्लीप स्पीड, बघा स्लीप स्पीड ऑफ इंडक्शन मोटर डिपेंड. बघा इंडक्शन मोटर जी स्लीप असते, काय स्लीपची स्पीड, कोणती स्लीपची स्पीड कशावरती डिपेंड असते. बघा जेवढा मोटरला लोड देसान ना मित्रांनो, जेवढा मोटरवरती जास्त लोड येईल तेवढी तुमची मोटर कमी फिरायला लागते. काय होतं तिथं, स्लीप होते. मग जेवढा जास्त लोड असतो तेवढी स्लीप जास्त होते, लोड जास्त स्लीप जास्त. मग आर्मेचर करंटवर काय आहे का, ईडीवरती आहे का, कोअरवरती आहे का, नाही. मेकॅनिकल लोड, जेवढा लोड जास्त लावसान तेवढी स्लीप जास्त होते. चला पुढचा प्रश्न. द रेटिंग ऑफ गिवन ऑफ द नेम प्लेट ऑफ द ट्रान्सफॉर्मर, काय ट्रान्सफॉर्मर. चला पुन्हा वाचू. द रेटिंग ऑफ गिवन ऑन द नेम प्लेट ऑफ ट्रान्सफॉर्मर, काय ट्रान्सफॉर्मर इंडिकेट. बघा ट्रान्सफॉर्मरची जी प्लेट असते ती, काय ट्रान्सफॉर्मरची जी प्लेट असते त्यावरती त्याची रेटिंग लिहिली असते. बघा कधी जी रेटिंग असते ट्रान्सफॉर्मरची असते ती ॲपरंट पॉवरमध्ये. कुठे, ॲपरंट पॉवरमध्ये असते. आणि ॲपरंट पॉवर असते VA. मग जे मोठं युनिट असतं त्याच ठिकाणी तुम्ही KVA लावता, MVA सुद्धा लावता. बघा मग हे आहे का, नाही. बघा ॲपरंट पॉवर विच इन अ ड्रॉज फ्रॉम द सप्लाय मेन्स. बघा सप्लाय मेन्स नाही, बघा ॲपरंट पॉवर विच कॅन सप्लाय, म्हणजे सप्लाय जो देतोय तिथला सप्लायची ॲपरंट पॉवर. त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये ॲपरंट पॉवर कशी दिलेली असते, रेटिंग कशात असते, ॲपरंट पॉवर विच इट कॅन सप्लाय. इथे तुम्ही फसणार पण ऑप्शन हे असतं आपलं
ॲपरंट पॉवर विच इट कॅन सप्लाय. ओके, चला कळलं असेल तुम्हाला. अशी आशा करतो माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या असेल, अशी सुद्धा मी आशा करतो. बघा, अ ट्रान्सफॉर्मर हॅज अ निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन व्हेन इट लोड पॉवर फॅक्टर. ओ वाव, काय भारी प्रश्न विचारला आहे. बघा, ट्रान्सफॉर्मरचा निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन. बघा, निगेटिव्ह काय असतं व्होल्टेज रेग्युलेशन. बघा, निगेटिव्ह असतं, पॉझिटिव्ह पण असतं, झिरो पण असतं. ओके, तर निगेटिव्ह सगळ्यात भारी निगेटिव्ह, सगळ्यात भारी निगेटिव्ह कोणतं. निगेटिव्ह नंतर येतो झिरोचा नंबर, नंतर पॉझिटिव्ह. सगळ्यात जास्त खराब काय, सगळ्यात जास्त खराब हे, सगळ्यात जास्त खराब. मग निगेटिव्ह टेम्परेचर कुठे असतं मित्रांनो. लीडिंग. कुठे, लीडिंगमध्ये. कुठे, लीडिंगमध्ये. आणि हे कुठे असतं, लॅगिंगमध्ये. कुठे, लॅगिंगमध्ये. ओके, लॅगिंगमध्ये. तर या ठिकाणी काय निगेटिव्ह विचारलं आहे, तर निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन, व्होल्टेज रेग्युलेशनसाठी लोड विचारला आहे, पॉवर फॅक्टरचा लोड विचारला. तर लोड कोणता आहे, लीडिंग आहे मित्रांनो. लोड कोणता आहे, लीडिंग आहे. कोणता, लीडिंग आहे. मग बघा ऑप्शन बी. या ठिकाणी खाली लॅगिंग होतं, पण ते आपण जेव्हा PDF हे बघा खाली प्रश्न दिलेला आहे तो 14 नंबर. बघा, लॅगिंग पण आहे, युनिटी, लीडिंग आणि झिरो. बघा, झिरो लॅगिंग आहे का नाही, काय आहे, लीडिंग आहे मित्रांनो. काय, लीडिंग आहे. ओके, चला चलो आगे देखेंगे. हम रुकेंगे नहीं. क्या, हम रुकेंगे नहीं, हम चलते रहेंगे. चलो, इन एन इंडक्शन मोटर अ ब्लॉक रोटर टेस्ट. बघा, आली ब्लॉक रोटर टेस्ट. तुम्हाला वरती काय म्हणलं मी, सांगितलं होतं की जे प्रश्न कसे, जे शब्द आहे एकमेकांच्या अर्थाचे शब्द, कोरिलेट शब्द, ते लक्षात ठेवा. बघा, आता ब्लॉक रोटर. अरे ब्लॉक रोटरला कोणती टेस्ट म्हणतात, कोणती, शॉर्ट सर्किट. कोणती, शॉर्ट सर्किट. ओके, आणि ह्या टेस्टमध्ये काय करता तुम्ही, कॉपर लॉस फाइंड करता. कोणते, कॉपर लॉस. कॉपर लॉस फाइंड करता का नाही, करता. मग मला सांगा कॉपर लॉस कसे आहे, व्हेरिएबल. कसे आहे, व्हेरिएबल. आयर्न लॉस कसे आहे, कॉन्स्टंट. मग तुम्हाला ब्लॉक रोटर टेस्टमध्ये काय, इन अँड इंडक्शन मोटर ब्लॉक रोटर टेस्ट इज यूज, कशासाठी यूज करतात असा प्रश्न विचारला आहे. कशासाठी यूज करतात, तर बघा या ठिकाणी तुम्हाला कॉपर लॉस कुठेच दिसत नाही. बघा, एअर डॅम्पिंग लॉस, कॉन्स्टंट लॉस. कॉन्स्टंट लॉस कोणते, कॉन्स्टंट लॉस कोणते, आयर्न लॉस. कोणते, आयर्न लॉस. मग हे आयर्न आहे का आपले, नाही. फ्रिक्शन आहे का, नाही. बघा, व्हेरिएबल लॉस. काय, व्हेरिएबल लॉस. मी सांगितलं तुम्हाला कॉपरला व्हेरिएबल म्हणतात, शॉर्ट सर्किटला ब्लॉक रोटर टेस्ट म्हणतात. अरे बापा, शॉर्ट सर्किटला ब्लॉक रोटर आणि ओपन सर्किट टेस्टला अजून एक नो लोड टेस्ट. काय, नो लोड टेस्ट. बघा, ओपन CKT म्हणजे सर्किटली तुम्ही असं शॉर्टमध्ये ओपन सर्किट टेस्ट, हिला नो लोड टेस्ट पण म्हणतात. नो लोड टेस्ट. आया समझ में, ऐसा म्या कैस्या, समझ में आया तुमके. मला हिंदी नाही बोलता येते, मला असं वाटते तुमच्या समजमध्ये आला असेल आता. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. कॅल्क्युलेट द करंट इन अ लो व्होल्टेज साईड. बघा, लो व्होल्टेज साईडचा काय करायचं आहे तुम्हाला, कॅल्क्युलेट द लो व्होल्टेज साईड. बघा, 1 kVA 2. बघा, हे म्हणजे इथं असतो हा V1, हा असतो V2 म्हणजे कमी दिलेली आहे, V1 जास्त दिलेला आहे. मग हा कसा असेल, स्टेप डाऊन. स्टेप डाऊन कसा आहे, स्टेप डाऊन म्हणजे व्होल्टेज कमी झालं ना सेकंडरीचा, हां म्हणून स्टेप जाईल. बघा, स्टेप डाऊन सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. काय करायचं आहे तुम्हाला, कॅल्क्युलेट द करंट. काय करायचं आहे, करंट काढायचं आहे राजाओ. काय करायचं तुम्हाला, करंट काढायचं आहे. काय, करंट काढायचा आहे. हा पठ्ठ्या तुम्हाला काढायचं सांगितलं आणि दिली पॉवर आणि दिलं व्होल्टेज. अरे आता कसं, असा तो आपण कधी फॉर्म्युलाच पाहिला नाही. मग आता काय करायचं इथं, हां मग तुझा गेम होतो इथं. काय, तुझा गेम होतो. मग गेम उद्यायचा का राजा, नाही उद्यायचा. पॉवरचा फॉर्म्युला एक माहिती तुला, V आहे. हा लहान लेकराला जर सांगून दिला एक दिवस तर पॉवरचा फॉर्म्युला हा आहे, तर तुम्हाला कधी पण सांगन रे. हां, पण तुमच्या लक्षात राहतं का, तुम्ही दलिंदर आहे, तुमच्या लक्षात राहत नाही ना. हां, अशी आहे तुम्ही. मग पॉवरचा हा फॉर्म्युला आहे, करंट काढायचा आहे. पॉवर आणि व्होल्टेज दिले की तुम्हाला, काय पॉवर आणि व्होल्टेज दिले. बघा, मग इथे कसं होईल, P/V. काय होईल, P/V. बघा, मग P/V जर तुम्ही या ठिकाणी केलं मित्रांनो, P दिलाय 1 kVA म्हणजेच 1000. काय, 1000. आणि व्होल्टेज कोणता काढायचा सांगितला, असा कोणता बी घ्यायचा का, नाही. व्होल्टेज कोणता आहे, करंट कोणता काढायचं सांगितलं तुम्हाला. बघा इथं करंट इन लो व्होल्टेज. लो व्होल्टेज कोणतं आहे, हे. मग इथं कशाना भागावं लागेल, अरे लो व्होल्टेजना भागावं लागेल राजा. बघा, परत सांगतो. हा V1 आहे तुमचा, हा V2 आहे, हा लो व्होल्टेज आहे, हा फुल व्होल्टेज आहे. हा कसा आहे, लो. हा कसा आहे, हाय. ओके, हां तुम्हाला काय, करंट इन लो व्होल्टेज, लो व्होल्टेजचा काढायचा आहे. म्हणून आपल्याला हा व्होल्टेज घ्यावं लागेल रे. या वाइंडिंगचा करंट काढायचा तर ह्याच वाइंडिंगचा व्होल्टेज घ्यावं लागेल रे भाऊ. काय, ह्याच वाइंडिंगचा व्होल्टेज घ्यावा लागेल. मग या ठिकाणी घेतला आपण
पीची किंमत घेतली, व्हीला व्हीची किंमत घेतली, आता द्यायचं भाग. आता इथंच तर आम्हाला जमत नाही, मग आपण देऊ 25चा भाग. 25 चौक 100, 25 5 125. इथं 25 चौक 100, वरती राहिले 40, खाली राहिले 5, 5 8 40, 5 8 40, आला 8 अँपियर. काय लयच अवघड आहे का हे प्रश्न ट्रान्सफॉर्मरचे इंडक्शन मोटरचे? काय राव तुम्ही काही पण राव, या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिसले म्हणजे आबा बाबा बाबा इंग्लिश, आबा बाबा बाबा बाबा, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय माहीत आहे मला तर काही माहीत नाही. आता चला पुढचा प्रश्न. थोडे राहिले प्रश्न, घाबरू नका. मला माहिती आहे तुम्हाला जरा अर्ध्या तासाच्या वर लेक्चर गेलं, आबा बाबा कौरक घेतो हा बाबा, हां असं होतं तुम्हाला. चला, द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस इन द स्टेटर ऑफ अ 3 फेज इंडक्शन मोटर. काय? द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस इन अ स्टेटर, कुठे? स्टेटर ऑफ अ 3 फेज इंडक्शन मोटर रोटर. काय प्रश्नाचा अर्थच कळू ना बाबा आम्हाला. चला मी सांगतो ना, मी आहे ना. चला मग बघा, द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस इन स्टेटर. बघा, एक फील्ड असते, कुठं? मॅग्नेटिक फील्ड असते, ती कुठे तयार होती? अरे स्टेटरमध्ये. तेच सांगितलं, मॅग्नेटिक फील्ड इन प्रोड्यूस इन स्टेटर ऑफ अ 3 फेज इंडक्शन मोटर. काय? 3 फेज इंडक्शन मोटर रोटेट ॲट. बघा, जी मॅग्नेटिक फील्ड, अरे तुम्हाला 50 वेळेस सांगितलं, कोणती मॅग्नेटिक मॅग्नेटिक फील्ड सिंक्रोनस स्पीडना फिरते. कशी फिरते? सिंक्रोनस स्पीडना. काय? मी तर रोटर वाचला असेल पहिले, पण रोटेटी. काय? रोटेटी. माझी इंग्लिश तर लय भारी आहे तुमच्यापेक्षा. बघा, माझी इंग्लिश अशी आहे तरी मला कळतं, मग तुम्हाला कसं कळणार नाही राव. बघा, काय? NS म्हणजे सिंक्रोनस स्पीडना फिरते. कोणती? मॅग्नेटिक फील्ड. मग रोटेशन स्पीड आहे का? नाही. सॉरी मित्रांनो, रोटेशन स्पीड आहे का? नाही. अबो सिंक्रोनस स्पीड आहे का? अबो सिंक्रोनस स्पीड म्हणजे सिंक्रोनस स्पीडच्या जर पुढं स्पीड असेल तर ते असतं जनरेटर. मग ते आहे का आपलं? नाही. सिंक्रोनस स्पीड. काय? सिंक्रोनस स्पीडना फिरते रे बाबा, सिंक्रोनस स्पीडना फिरते. आणि परत एकदा सांगतो, इंडक्शन मोटर आणि हे आपलं ट्रान्सफॉर्मर एकमेकांवरती डिपेंड आहे. का? एकमेकांवरती डिपेंड आहे. ओके, बघा या ठिकाणी तुम्हाला एक डायग्राम दिली आणि खदबद झालं आणि उलट्या झाल्या. कोणाला? आम्हाला. डायग्राम पाहिली, खदबद झालं आणि उलट्या झाल्या. या ठिकाणी काहीच नाही. ही तुम्हाला हे विचारले, इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राम आहे. ओके, आणि ही कशाची आहे? मित्रांनो, ही जी डायग्राम आहे, काय? ही जी डायग्राम आहे ही इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ इंडक्शन मोटरची असते. कशाची? मोटरची रे बाबा. ही कशाची आहे? मोटरची आहे. बघा, कुठे दिसतंय का? इक्विव्हॅलेंट सर्किट ट्रान्सफॉर्मर आहे का? नाही. इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ ट्रान्समिशन लाईन. अरे ट्रान्समिशन लाईनचं कुठं इथं टाकायचं आहे आपल्याला. बघा, इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ इंडक्शन मोटर. काय? इंडक्शन मोटर. चलो आगे. बघा, काय नाही, प्रश्न किती राहिले आपले? 2च प्रश्न राहिले. काय? नंतर आपण क्लोज करू. ओके, सिलेक्शन ऑफ बघा काय दिलं आपल्याला? सिलेक्शन. काय? स्टार्टर दिलं, मोटरचं स्टार्टर. बघा, सिलेक्शन ऑफ मोटर स्टार्टर ऑफ द इंडक्शन मोटर डज नॉट डिपेंड. कोणत्या गोष्टीवरती डिपेंड नाही. म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे की त्यासाठी आपण स्टार्टर नाही लावलं तरी चालतं, नाही लावलं तरी चालतं. बघा, व्होल्टेज रेटिंग मोटर कशासाठी लावतो? मोटर व्होल्टेज रेटिंगसाठी वरती डिपेंड आहे ना, व्होल्टेज रेटिंगवरती. बघा, व्होल्टेज किती आहे त्यावरती आपलं स्टार्टर जे यूज करायचं ते डिपेंड असतं मित्रांनो. काय? डिपेंड असतं. काय? डिपेंड असतं. आपल्याला डिपेंड नाही विचारलं. बघा, त्यानंतर लोड कसा आहे त्याच्यावरती पण डिपेंड आहे. आणि फुल लोड करंट. बघा, आपण स्टार्टर कशासाठी? आर्मेचरचा स्टार्टिंग करंट कमी करण्यासाठी वापरतो. मग हे असं ना, काय? हे असं फुल लोड करंटसाठी वापरतो. व्होल्टेज रेटिंगवरती त्याच्यावरती पण वापरतो. टाईप ऑफ लोड त्याच्यावरती वापरतो. पण याचा अर्थ तुम्हाला माहीत नाही. मोटर ऑन ऑफ. काय? ऑन ऑफ. जर स्टार्टर लावलं, दुसरं काय लावलं, बुटणं काय पण तरी करू शकता तुम्ही, करू शकता मोटर ऑन ऑफ. पण या ठिकाणी जे स्टार्टर असतं मित्रांनो, ती ऑन ऑफसाठी गरजेचं नाही आहे, ती ह्या गोष्टीसाठी गरजेचं आहे. मग तुम्हाला काय विचारलं? काय? नॉट डिपेंड. ह्या गोष्टीवरती डिपेंड नाही. मग ती ही आहे. काय? इनक्लोजर. काय? इनक्लोजर ऑफ मोटर. यालाच ऑन ऑफ म्हणतात. मोटर ऑन ऑफ म्हणतात. जेव्हा ऑन असते तेव्हा ऑन असते, जेव्हा ऑफ असते तेव्हा ऑफ असते. ही गरजेचं नाही, याच्यावरती डिपेंड नाही आहे. चला, शेवटचा प्रश्न, त्यानंतर आपण संपूया. ओके, प्रश्न काय म्हणतो बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ व्हॅलिड मेथड ऑफ कुलिंग ऑफ अ ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरची कोणती? बघा, ट्रान्सफॉर्मरच्या कुलिंगचे मेथड सांगतो मी तुम्हाला. ONWF. काही कळत नाही मला माहिती आहे, पण सांगतो. ONAF. काय? ONAF आणि OFWF म्हणजे काय? ऑइल नॅचरल वॉटर फोर्स, ऑइल नॅचरल एअर फोर्स, ऑइल फोर्स, वॉटर फोर्स. अशा ह्या काय ह्या तुमच्या पद्धती असतात कुलिंगच्या.
पण या ठिकाणी वॉटर नॅचरल ऑइल फोर्स ही आहे का इथं? आहे का? तुम्हाला ही सांगितली पण ही सांगितली का? नाही. मग ही कुलिंग आहे का तुमची? वॉटर नॅचरल, लक्षात ठेवा, वॉटर नॅचरल ऑइल फोर्स असं लक्षात ठेवायचं. WNOF ही नसती, WNOF ही नसती, WNOF ही नसती. काय ही नसती? ही नसती. काय ही नसती? ही जर वापरली तर वाटोळं होईल ट्रान्सफॉर्मरचा. काय होईल? वाटोळे. मग काय? वॉटर नॅचरल ऑइल फोर्स ही नसती. ओके, कळालं तुम्हाला? मग आपलं उत्तर हे असणार आहे. मित्रांनो, अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा. आणि बघा, तुम्ही सर्व ITIची मुलं आहे. काय? ITIची मुलं आहे. आणि आपला व्हिडिओ कमीत कमी 1K मुलं बघतात. किती? 1K म्हणजे 1000 मुलं बघतात. ओके, तर त्या 1000 मुलांना जर हा व्हिडिओ जर प्रत्येकी आपल्या एका मित्रापर्यंत शेअर जर केला तर आपला या ठिकाणी कंटेंट या ठिकाणी जोमात चालेल मित्रांनो. आणि गोरगरीब मुलांपर्यंत पोहोचेल. माझं एवढंच म्हणणं आहे की गोरगरीब मुलांपर्यंत कंटेंट पोहोचू द्या रे, असं माझं म्हणणं असतं. पण तुमचं कसं असतं? नाही, मला भेटलं ना मी गुपचूप पाहून घ्यायचा. काय? मी गुपचूप पाहून घ्यायचा, बाकी कोणाचं काय हो? जर मग मी असं जर विचार केला तर तुमचं 1000 पोरांपर्यंत कंटेंट जाईन करे. जर मी जर असा विचार करतोय चांगल्या पद्धतीचा तर तुम्ही पण करायला पाहिजे का नाही? जो अभ्यास करेल तो सिलेक्शन घेईल, जो अभ्यास करेल तो सिलेक्शन घेईल. कंटेंट देणं म्हणजेच त्याचं सिलेक्शन करून घेणं नाही आहे. कंटेंट देणं म्हणजे सिलेक्शन करून घेणं नसतं मित्रांनो. त्यामुळे कंटेंट या ठिकाणी फॉरवर्ड करा जेवढा होईल तेवढा. आणि अजूनसुद्धा तू जो व्हिडिओ बघतोय ना मित्रा, तुलाच बोलतोय, तू लाईक पण केला नाही अजून आपला व्हिडिओ आणि चॅनल पण सबस्क्राईब केलं नाही. त्यामुळे प्लीज हात जोडून विनंती आहे सर्वांनी काय करा, तुम्ही जर मला जर या ठिकाणी जर मला काय केलं, तुम्ही या ठिकाणी आपल्या व्हिडिओला प्रतिसाद दिला, मला जर प्रतिसाद दिला तर मी सुद्धा तुम्हाला प्रतिसाद देईल. नाही तर उद्यापासून आपण या ठिकाणी लेक्चर घेणार नाही. मित्रांनो, या ठिकाणी आपण या व्हिडिओला पूर्ण परत एकदा सांगतो, हे जे PDF दिसलं आहे तुम्हाला, ही PDF, हे सगळं हे जे PDF आहे ना, हे PDF तुम्हाला कुठे मिळतं? मग आपलं टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलचं नाव काय? टेक्निकल यूट्यूबवाला. त्या चॅनलला तुम्हाला ही PDF मिळून जाईल. ओके, जसंच्या तसं PDF तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. तुम्हाला फक्त काय करायचं? तिथं जाऊन डाउनलोड करायचं आणि बघायचं आहे परत काय येतं. ओके, चला आपण या व्हिडिओला पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा, जर तुम्ही रिस्पॉन्स दिला तर. ओके, थँक्यू.